हाय मैत्रिणींनो, माझ्या सुई धागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण 30 इंचाचा फोर्टक्स ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ब्लाऊजसाठी लागणारे सर्व मापे दिलेले आहेत. सुरुवातीला पूर्ण उंची ही 11.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवले 13 इंच झाले. त्यानंतर एक लाईन ओढून घ्यायची आहे. शोल्डर 10 इंच आहे, 5 इंच घ्यायचं. गळा रुंदी 2.5 इंच, पुढील गळा 5.5. एक बॉक्स बनवून पुढील गळ्याचा शेप द्यायचा. नंतर मुंडा घेर हा 5.5 आहे. मुंड्याची लाईन आपण गळ्याच्या इथून ओढणार आहोत आणि आपला मुंडा परफेक्ट आलेला आहे. अर्धा इंच क्रॉस घ्यायचं, शोल्डर उतरू नये. 30 इंच असल्यामुळे चौथा भाग हा 7.5 इंच येतो. 1.5 इंच मिळवायचे, मोजायचे 9 इंच. कमर घेरला अर्धा इंच कमी करायचे आणि एक लाईन ओढायचे. त्यानंतर आपल्याला योगपट्टी काढायची आहे. 2.5 इंचावर एक मार्क करायचा. वर अर्धा इंच आपल्याला योगपट्टीसाठी. पहिला टक्स काढण्यासाठी गळ्यापासून ते योगपट्टीपर्यंत आपल्याला मध्य काढायचं आहे. तिथे पुढे 2 इंच घ्यायचं एक मार्क करून. दुसरा टक्स आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचा आहे. तो 1.5 इंच असणार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपल्याला तिसरा टक्स हा 1 इंच घ्यायचा आहे, कारण याचं माप कमी आहे त्यासाठी. आणि पाव इंच शिलाई मार्जिन. दुसऱ्या टक्सपासून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे 1.5 इंचावर. तिसऱ्या पॉईंटपासून चौथ्या टक्सला पॉईंट देऊन आपल्याला तो मुंड्याला जॉईन करायचा आहे. नंतर आपल्याला दोन्ही मुंडे काढायचे. 1.5 इंच मागील भागासाठी, 1 इंच पुढील भागासाठी. शेप एकदम व्यवस्थित काढायचे. नंतर आपण कटिंग करणार आहोत. कटिंग करण्याच्या अगोदर आपले दोन्ही भाग वेगळे करायचे. नंतर आपल्याला योगपट्टी कट करायचे. त्यानंतर मुंडा आणि गळा. आता आपण मागील भागाचे कटिंग पाहणार आहोत. खालून अर्धा इंचावर मार्क करून आपल्याला ते कट करून टाकायचे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी 2.5 इंच घ्यायचे. त्यानंतर गळापट्टी किती आहे ते बघायचे. मागील भागाची 3.5 इंच आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच. 4 इंचावर एक मार्क करायचे. अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतले. त्यानंतर 2.5 इंच आपल्याला गळा रुंदीसाठी घ्यायचे. कमी जास्त आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मी नॉर्मल दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्ही एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे. गळ्याची उंची मोजायची 4 आहे. त्यानंतर 4 इंचावर मार्क करायचे आणि टक्स उंची ही गळा रुंदीवर अवलंबून असणार आहे. तुमचा जेवढा गळा तेवढा तुमची टक्स उंची. शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेणार आहोत. त्यानंतर आपण व्यवस्थित मार्किंग करणार आहोत टक्सचे. त्यानंतर आता आपण अर्धा इंच जे घेतलेलं ते कट करणार आहोत. एकदम व्यवस्थित कट करायचा आहे. त्यानंतर गळा जे आपण मार्किंग केले त्याच्यावरती व्यवस्थित कटिंग करायचं आहे. त्यानंतर बाही कटिंगसाठी आपण बंद बाजूपासून घेणार आहोत छातीचा चौथा भाग. छाती आहे 30, त्याचा चौथा भाग येतो 7.5. त्यानंतर बाहीची लांबी आहे 4, 1 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर आपण एक लाईन ओढणार आहे मार्क करून अंदाजे. त्यानंतर परत आपण छाती घ्यायचा चौथा भाग घेणार आहोत 7.5 आणि हे दोन्ही पॉईंट जॉईन करणार आहोत. एक बॉक्स बनवायचा आहे. त्यानंतर 4.5 गळा बाही रुंदी आहे. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर बाहीची लांबी कमी असल्यामुळे आपण 2 इंच घेणार आहोत वरून आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. दोन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत. शिलाई मार्जिनचे बी पॉईंट जॉईन करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 1 इंच सरळ घ्यायचं आहे. एक लाईन ओढायची आहे. आणि याचा मध्य काढायचा आहे या लाईनीचा. तर मध्य काढण्याचं थोडंसं कट झालेलं आहे, तर मध्य दाखवलेलं नाही. तर मध्य काढूनच आपण अर्धा इंच वर घेणार आहोत. आणि एक लाईन शेप द्यायचा आहे, मुंडा शेप. आणि पुढील मुंडा आपण नंतर काढणार आहोत कपड्यांवरती. आता मागील भागाचे अस्तर कटिंग. मागील भागाला काही वाढवायचं नाहीये, पण गळा अस्तर आपण कट करणार नाही.
आता पुढील भागासाठी फक्त टक्सच्या खाली जेवढं शिलाई मार्जिन जेवढं तुम्ही घेता तेवढं वाढवायचं आहे. बाकी कट टू कट अस्तरवरती कटिंग करायचं आहे एकदम व्यवस्थित. तर पुढील भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. आपण नाव देऊया पुढील भाग. आणि शिलाई मार्जिन फक्त वाढवले. हा योक शिलाई मार्जिन खाली वाढवायचा आहे योक पट्टीला. अस्तरवरती एकदम व्यवस्थित कटिंग करायचे. बाही लांबी, बाहीला सुद्धा काही वाढवायचं नाही. त्यानंतर फॅब्रिक कटिंग करणार आहोत. फॅब्रिकची डिझाईन बघायची आहे कोणत्या दिशेने आहे आणि तसं कटिंग करायचं आहे. तर फॅब्रिक थोडं एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. तर पुढील भाग योक कट झालेला आहे. शिलाई मार्जिन थोडंसं एक्स्ट्रा, तुम्ही नवीन शिकत असाल तर थोडं एक्स्ट्रा कटिंग करायचे. बाही, त्यानंतर मागील भाग, पुढील भाग, योक आणि बाही. आता आपण स्टिचिंग करूया. फॅब्रिकच्या उलट्या बाजूला आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर आपण कटिंग करताना जे पॉईंट आहे ते कट केले नव्हते तर कट करून घ्यायचं, कारण आपल्याला ते मार्क करायचे. जसे मी दाखवत आहे त्याप्रमाणे एकदम व्यवस्थित मार्क करायचे. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने व्यवस्थित पॉईंट जॉईन करायचे. दाखवल्याप्रमाणे मार्क एकदम व्यवस्थित करायचे, त्यामुळे आपले पॉईंट व्यवस्थित येतात. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर टक्स स्टिच करताना थोडी काळजी घ्यायची, एकदम सरळ घ्यायचे, त्यामुळे आपले टक्स पॉईंट एकदम व्यवस्थित येतात. ते तिरके झाले तर टक्स व्यवस्थित येत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता टक्स आपले स्टिच झालेले आहेत. त्यानंतर योकपट्टी ही सरळ बाजूवर आपण अस्तर ठेवणार आहोत आणि अस्तर आपण याला पलटवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. आणि चारी बाजून आपल्याला आता दाब शिलाई देऊन चारी बाजून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर एकदम व्यवस्थित. बघा चारी बाजून आपण स्टिच करून घेतलेलं आहे. आता आपण योक जॉईन करणार आहोत. योकचं थोडंसं टोक आपल्याला पुढं घ्यायचं आहे आणि टक्स व्यवस्थित पकडून आपल्याला स्टिच करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखव, एकदम हलक्या हाताने ओढायचं नाहीये. झालेलं एकदम व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला हुक पट्टी लावायचे. तर आपण अस्तर जॉईन नाही केलेलं, तर मी दाखवते त्या पद्धतीने करा. 2 ते 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. तर मी दाखवायला विसरली, त्यामुळे आता आपण परत माप पाहणार आहोत. 2 ते 2.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि असं आपल्याला दुमडून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आणि व्यवस्थित पट्टी आपल्याला लावायची आहे. तर बघा झालेलं आहे. एकदम सुंदर येते जर अशा पद्धतीने आपण पट्टी लावली तर. दाब शिलाई द्यायची आहे, त्याच्यामुळे आपली पट्टी एकदम व्यवस्थित बसते. स्टिच करताना थोडी काळजी घ्यायची, शिलाई एकदम सरळ द्यायची. त्यानंतर आपल्याला गळा मोजायचा आहे, तर किती 5.5 अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून त्याच्यावरती मार्क करून गळ्याचा आकार द्यायचा एकदम व्यवस्थित. त्यानंतर आपण स्टिच करणार आहोत जे मार्क केले त्याच्यावरती आणि गळा कट करून टाकणार आहे वरची बाजू. तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर तुमचा गळा कधी चुकणार नाहीये. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. 1.5 इंचाची आहे क्रॉस पट्टी. एक सरळ मार्क करायचा आहे, सरळ कट करायचा आहे, कारण वरच्या बाजूपासून आपण जॉईन करणार आहोत.
त्यामुळे. आणि जे उरते ते कट करून आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. बघा दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित. दाब शिलाई जरा जास्त द्यायची तिथे. यानंतर आपल्याला नॉच द्यायची आहे, म्हणजे गळा व्यवस्थित येतो, गळ्याची पट्टी व्यवस्थित बसते 2-3 ठिकाणी. त्यानंतर व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता स्टिच करायचं आहे. हलक्या हाताने, गळा ओढायचा नाही, एकदम व्यवस्थित करायचे आहे. हलक्या हाताने एकदम. तर पाहू शकता तुम्ही आपलं गळापट्टी किती सुंदर आलेली आहे. आपलं कापड बाहेर आलेलं नाहीये. एकदम छान गळ्याची गोट आलेला आहे. तर पाहू शकता एकदम व्यवस्थित. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो.